देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल रेटून बोल, आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं 5 तासानंतर वाढली. 16 नाही 76 लाख वाढलेली. 82 विधानसभांमध्ये 12,000 बूथवर जर आपण विचार केला की एका बूथवर 600 वोट, एका मिनिटाला 1 वोट, तसे 3 मिनिटं लागतात. याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 10 तास लागतील त्याला. कोणता बूथ 3 वाजेपर्यंत सुरू होता त्याचं उत्तर दिलं नाही. चंदीगड हायकोर्टने स्पष्ट सांगितलं की व्हिडिओ फुटेज आणि डेटा हा विरोधी पक्षांना द्या, जो मागतो त्याला द्या. कायदा केला आणि असा डेटा देता येणार नाही असं सांगून टाक. म्हणजे अपारदर्शकता कशी आणायची हे बघा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीची समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान हे असतील. त्याच्यामधनं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून टाकले, कायदा बदलवून टाकला, लोकशाही संपवून टाकली. त्याचं उत्तर नाही दिलं. प्रत्येक वेळेस सांगतात काही प्रश्न विचारला तर अर्बन नक्षल म्हणतात. तसाच आम्ही जातनिहाय जनगणनेचा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस त्यांनी आम्हाला अर्बन नक्षल म्हटलं होतं. आज त्यांनी ते मान्य केलं, त्याची भलावण करतात आहे. अर्बन नक्षल झालेत का मोदी, त्याचं उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की जेवढ्या संस्था आहे सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स याच्यावर त्यांनी ताबा घेतलेला आहे असा आरोप करतात. हे सत्य आहे ना. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ईडी आपल्या लिमिट्स क्रॉस करतायत. सुप्रीम कोर्टाने सेक्शन 45 आणि सेक्शन 50 नलिफाय करून टाकला, कारण की त्याच्यामध्ये लोकांना बेल नव्हते म्हणे. तर तुम्ही ज्यांच्यावर आरोप केला, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या रेड्स घातल्या, ते सगळे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, ते सगळे तुमच्यासोबत आघाड्यांमध्ये आहे. मग कब्जा केला नाही असं कसं? याचे उत्तर तुम्ही दिले. मोदींना अर्बन नक्षल म्हटलं, तुम्ही नसेल म्हटलं तर तुमच्या लेखात आलेला आहे. ती जवळला प्रश्न सांगतो. 2004, 2009, 2014 आणि 2019 निवडणुकात त्यांनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस लोकसभेचे जास्त मतदान वाढलं. खोटी माहिती आहे ही. 2004 या सगळ्या निवडणुकांमध्ये 5 वर्षात वाढलेलं मतदान हे कधीही लोकसभा टू विधानसभा या 5 महिन्यात वाढलेलं इतकं नव्हतं. पुन्हा हे खोटं. आणि लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे हे घपलेबाजी करून 41 लाख मतदान वाढवून घोटाळे करून निवडून आलेला आहात. ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे तिळपापड झालेला आहे सगळ्यांचा. पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला आम्ही हे घपले करू देणार नाही याची जी आहे ती नांदी आहे.